मुख्यमंत्री महोदयांनी जी योजना चालू केलेली आहे माझी लाडकी बहीण, तर आता या योजनेबाबत तुम्हाला सावधगिरी देखील बाळगायला लागेल. कारण काही सायबर फ्रॉड्स, सायबर ठगी करणारे लोकही यामध्ये गुंतलेले दिसून येत आहेत. कारण नुकतंच 3 ते 4 महिलांना त्यांच्या खात्यावर 1500 रुपये येणार असं सांगून त्यांच्याकडून OTP घेऊन त्यांना गंडवण्यात आल्याचं निदर्शनाला आलं आहे. त्यामुळं तुम्ही जो अर्ज भरत आहात त्या अर्जामध्ये तुमचा मोबाईलवर येणारा OTP किंवा इतर जी काही तुमची माहिती असेल ती माहिती अंगणवाडी सेविका, सेतू सुविधा केंद्र किंवा शासकीय अधिकाऱ्यांना जाते का हे तुम्ही व्यवस्थित बघणं आवश्यक आहे. जर तुमची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नसेल, तुमची माहिती भलतीकडे जात असेल, तर याचा काही एक उपयोग होणार नाही. तुम्हाला पैसे मिळायचं तर लांबच राहिलं, परंतु तुमच्या खात्यातले पैसे मात्र गायब व्हायला वेळ लागणार नाही. त्यासाठी स्वतःच्या कागदपत्रामध्ये जी काही माहिती तुम्ही अपलोड करणार आहात, तर ती माहिती तुम्ही अगदी काळजीपूर्वक योग्य ठिकाणीच पोहोचेल याची दक्षता घ्या. आणि कुठल्याही निनावी व्यक्तीला, अनोळखी व्यक्तीला तुमचा OTP देऊ नका किंवा काहीही माहिती सांगू नका. कारण पैसे मिळवण्याच्या नादामध्ये आहे ते पैसे गमावण्याची वेळ तुमच्यावर निश्चितपणे ओढावू शकते. समजा याच्यामध्ये काही तुम्हाला असे लोक भेटले की जे सायबर फ्रॉड आहेत, तर त्वरित तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनला कळवू शकता किंवा जवळच्या सायबर क्राईम ब्रांचला कळवू शकता की जेणेकरून तुमचं होणारं नुकसान टळू शकेल. तेव्हा माझी लाडकी बहीण या योजनेच्या बाबतीत ही काळजी तुम्ही गांभीर्यानं नक्की घ्यायला हवी. या योजनेचा फायदा तळागाळातल्या गोरगरीब, गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना व्हावा म्हणून खरं तर ही योजना शासनानं 1 जुलैपासून अंमलात आणलेली आहे. याच्यामध्ये त्रुटी आहेत किंवा इतर काही कच्चे दुवे आहेत, हे जेव्हा शासनाच्या निदर्शनाला आलं तेव्हा शासनानं वेळोवेळी याच्यामध्ये बदलही केले आणि आपल्या मायभगिनींना, मायमाऊलींना ही योजना जास्तीत जास्त पोहोचावी यासाठी शासनानं अगदी मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केलेले आहेत. त्यांचे प्रयत्न चालू आहेत. तुमच्या एका कुटुंबामध्ये 2 महिलांना शासन पात्र ठरवणार आहे या योजनेसाठी. आणि तुम्हीही तुमच्याजवळची जी कागदपत्रं आहेत ती कागदपत्र योग्य व्यक्तीकडे सबमिट करा. कुठल्याही अनोळखी माणसाकडे ही कागदपत्र जाता कामा नयेत, ही काळजी तुम्ही घ्या. आणि जी शासनाची योजना तुमच्यासाठी आहे, जे पैसे तुम्हाला मिळणार आहेत, त्या पैशांचा तुमच्याकडून अगदी चांगल्या पद्धतीने उपयोग व्हावा, त्याच्यातून तुम्हाला आर्थिक सुबत्ता यावी, ही शासनाची अपेक्षा आहे. माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये सुरुवातीचा गोंधळ दूर करत आता शासनानं योजना अगदी सुलभ केलेली आहे. आणि या सुलभ योजनेचा फायदा सर्व महिलांना येत्या काही काळामध्ये होईल हे निश्चित. तेव्हा सर्व महिलांनी या योजनेचा लाभ तर घ्यायचा आहेच आहे, पण त्यासोबतच या योजनेबद्दलची काळजीही घ्यायची आहे. आपलं खातं योग्य बँकेत आहे का, आपली सगळी कागदपत्र योग्य आहेत का, हेही एकदा तपासून पाहायचं आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील तर निश्चितपणे आम्हाला खाली कमेंट करा. त्याची उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न करू. हा व्हिडिओ कुठंही स्किप न करता पहा आणि जास्तीत जास्त गरजू महिलांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.